शिवलिंगवर जल अर्पण करण्याचे नियम आपण जाणून घेऊया. भगवान शंकर म्हणजे महादेव हे भोळे भंडारी मानले जातात. शिवलिंगावर जल अर्पण करणे ही प्राचीन आणि महत्त्वाची पूजा पद्धत आहे. जल हे शुद्धतेचे, जीवनाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. मात्र शिवलिंगावर जल अर्पण करताना काही नियम, शिस्त आणि भावना पाळणे आवश्यक मानले जाते. यामागे आर्थिक, धार्मिक अर्थाबरोबरच स्वच्छता, संयम आणि सत्तेचे महत्त्व ठेवा. नंबर 1. शुद्ध मन आणि स्वच्छता. शिवलिंगावर जल अर्पण करण्यापूर्वी अंगाची स्वच्छता, शक्य असल्यास स्नान करूनच पूजा करावी. स्वच्छ कपडे परिधान करावेत. मन शांत व श्रद्धायुक्त ठेवावे. पूजा ही बाह्य कृतीपेक्षा आंतरिक भावनेशी संबंधित असते. नंबर 2. शुद्ध पाण्याचा वापर करा. पाणी हे स्वच्छ आणि निर्मळ असावे, अगदी मोत्यासारखे. शिवलिंगावर अर्पण केलेले जल स्वच्छ आणि शुद्ध असावे. पिण्यायोग्य पाणी वापरणे योग्य मानले जाते. अस्वच्छ किंवा दूषित पाणी वापरू नाही. नदी, विहीर, तांब्या किंवा कलशातील स्वच्छ पाणी चालते. जल अर्पण म्हणजे शुद्धतेचे प्रतीक असल्याने पाण्याची स्वच्छता महत्त्वाची आहे. नंबर 3. जल अर्पणाची दिशा. जल अर्पण करण्याची दिशा कोणती आहे? परंपरेनुसार शिवलिंगावर जल हळूहळू आणि सातत्याने अर्पण करावे. पाणी जोरात ओतू नये. शांतपणे, एकाग्रतेने अर्पण करावे. शक्य असल्यास तांब्या किंवा भांड्यातून अर्पण करावे. अंगावर पाणी आले नाही पाहिजे असे अर्पण करावे. यातून संयम आणि समर्पण व्यक्त होते. नंबर 4. योग्य वेळेचे महत्त्व ठेवा. योग्य वेळ. शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी काळजीची सकाळची वेळ विशेष शुभ मानली जाते. ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळची पूजा योग्य मानली जाते. सोमवारी प्रदोष काळ, महाशिवरात्रीला विशेष महत्त्व. मात्र श्रद्धेने केलेली पूजा कोणत्याही वेळी फलदायी मानली जाते. त्यामुळे श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे. वेळेपेक्षा भावना अधिक महत्त्वाची आहे. नंबर 5. कोणते द्रव्य अर्पण करावे असे काही नाही. जलाबरोबर काही विशिष्ट द्रव्ये अर्पण करण्याची परंपरा आहे. स्वच्छ पाणी, दूध, मर्यादित प्रमाणात बेलपत्र, शमीपत्र, गंगाजल. अतिरिक्त द्रव्ये किंवा अयोग्य पदार्थ अर्पण करू नाही. निसर्गाची हानी होईल इतक्या प्रमाणात दूध किंवा इतर द्रव्ये वापरणे टाळावे. नंबर 6. बेलपत्र अर्पण करताना नियम पाळायचे आहेत. चला जाणून घेऊया. बेलपत्र हे शिवपूजेत अत्यंत पवित्र मानले जाते. बेलपत्र स्वच्छ आणि तुटलेले नसावे. 3 पानाचे बेलपत्र विशेष मानले जाते. बेलपत्र उलटे देठवर ठेवावे अशी परंपरा आहे. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय असा मंत्र जप करता येतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं हा जप सुद्धा करता येतो. शिवलिंगाचा स्पर्श करताना संयम ठेवा. शिवलिंगाला आदराने स्पर्श करावा. पाय लागू देऊ नये. अविवेकी वर्तन टाळावे. पूजा करताना शांतता राखावी. हे नियम आदर आणि भक्ती व्यक्त करतात. नंबर 8. जल अर्पण नंतरची प्रार्थना काय करावी आपण जाणून घेऊया. जल अर्पण केल्यानंतर काही क्षण शांत उभे राहावे. मनात कृतज्ञतेची भावना ठेवावी. स्वतःच्या व समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. शिवपूजा ही केवळ वैयक्तिक लाभासाठी नसून सार्वत्रिक मंगल अभावासाठी मानली जाते. नंबर 9. अंधश्रद्धा टाळणे. अंधश्रद्धा टाळणे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जल अर्पण म्हणजे समस्या आपोआप सुटतील असा दावा नाही, तर पूजा ही मनाला धैर्य देणारी प्रक्रिया आहे. कर्म, प्रयत्न आणि सद्विचार याची जोड आवश्यक आहे. शिवशक्तीचा, भक्तीचा खरा अर्थ म्हणजे साधेपणा, सत्य आणि संयम ठेवा. नक्कीच फळ मिळेल. पर्यावरणाचा विचार करा. जर आजच्या काळात बरेच जण
पाण्याचा अव्यय टाळावा. दूध, तेल मोठ्या प्रमाणात अर्पण करू नाही. मंदिरातील स्वच्छता जपावी. शिव हे निसर्गाचे देव मानले जातात, त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे हेही शिवपूजाच आहे. शिवलिंगावर जेल अर्पण करणे ही एक पवित्र आणि श्रद्धेची कृती आहे. ती करताना स्वच्छता, संयम, शुद्ध भावना आणि आदर हे नियम पाळणे आवश्यक आहे. नियमाचे पालन म्हणजे भीती नव्हे तर शिस्त आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. जेव्हा भक्ती शुद्ध असते तेव्हा साधे जल अर्पणही मनाला शांती देणारे ठरते आणि हाच शिवकृपेचा खरा अनुभव आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.